कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। म्या बोलू का? काय बोलायचं तुला? नाही म्हणजे हो तुमच्या घरचा मॅटर आहे, पण 2 दिवसासाठी का होईना म्या तुमच्या घरातलीच आहे ना व चालेल का म्या बोललं तर? बरोबर आहे, बोल ना तू, बोल सांग। खरं सांगू का, मला नाही वाटत यातलं काय मावशीनं केलंय। हा ना, म्हणजे मग कुणाचं असेल? म्हणजे बघा हे तुमचं घरचंच आहे, पण तरी बी मी सांगते का मावशीला जर का करायचं असतं तर तिनं या दिवसाची वाट कशा पाहिली असती? ती तर कावाच करू शकली असते का नाही? हो खरं, हे बरोबरच आहे, असं का करतील ना ते? म्हणजे बोलू का म्या? चालेल का बोललं तर? नाही तू बोल ना, तुला काय म्हणायचंय? अगं पण म्या बोलली तर मगच ज्या घरचं मीठ खाल्लं त्या घरात भांडणं लावल्यासारखं होईल ग। अगं हे बघ, तू बोल, तुला काय बोलायचंय, काय सांगायचंय तुला, सांग। ए कसली भांडणं लावणार आहेस तू? बघा म्हणजे जिनं मला आसरा दिला तिला समजा काही खरं माहित असायला पाहिजे म्हणून मी बोलतीये। मास्तरीन बाई, मी का नाही तिला मगाशी फोनवर बोलताना ऐकलंय वकील साहेबांसोबत। हिनच केलंय समज, हिनच पाठवलंय ते कागद, लेटर। ए काय खोटं बोलतेस का तू? बघ म्हणूनच मी सांगत नव्हते, कसं मान्य करेल ही माहित होतं मला। काय उलट्या काळजाची पोरगी आहे ही? तिला खायला घातलं, प्यायला घातलं, मी सगळी काळजी घेतली आणि माझ्यावर उलटतेस तू आहे? चल इरा, आत्ताच्या आत्ता घराबाहेर हा, चल इरा। हात सोड तिचा, हात सोड तिचा। इरा शांत हो, काय चाललंय तुझं? हे का केलंस तू हे? बाबा तुम्ही काय बोलताय? हे मी खरंच काही केलं नाहीये। असू द्या खरं तर ना म्या जे ऐकलं ना तेच बोलले म्या, पण मला यातलं काही बी खरं खोटं करायचं नव्हतं। तुम्ही एवढं 2 दिवस मला सांभाळलं, खाऊ पिऊ घातलं, काळजी घेतली, त्यासाठी थँक्यू बर का मास्तरीन बाई, खरंच थँक्यू। थांब, कुठेही जाणार नाहीस। काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।